नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण दाल वड्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरा डाळ 5-6 तास भिजवून घेतले. आता मी त्यातील पाणी काढून घेतले आहे. आता यातील थोडी डाळ आपण बाजूला काढून घेऊ व उरलेली सर्व डाळ आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. ही डाळ वाटताना यात पाण्याचा वापर करायचा नाही. आता आपली सर्व डाळ एकदम बारीक अशी वाटून झाली आहे. आता आपण त्यामध्ये बाजूला काढून ठेवलेली डाळ टाकून घेऊ. आता आपण यामध्ये 2 चमच तांदळाचे पीठ टाकून घेऊ. बारीक चिरून घेतलेला कांदा, कढीपत्त्याची बारीक चिरून घेतलेली पाने, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची व आल्याची पेस्ट, 1 टीस्पून जिरे, चवीपुरते मीठ. आता आपण हे सर्व पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला तुमचे पीठ थोडे पातळ वाटत असेल तर तुम्ही तांदळाचे आणखी पीठ टाकू शकता. आता आपले सर्व पीठ मळून तयार आहे. आता आपण हाताला तेल लावून याचे वडे करून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपला वडा तयार आहे. अशाच प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेऊ. वडे तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. आता आपले तेल गरम झाले आहे. त्यात आपण वडे सोडून घेऊ. आता आपण आपले वडे एका बाजूने पलटी करून घेऊ. आता आपण आपल्या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण हे वडे तेलातून काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपले वडे आजपर्यंत छान प्रकारे तळले गेले आहेत. जर तुम्हाला दाल वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.